कुठं आला? अगं आता ती इलेक्शन झाली, डिपॉझिट आणायला गेलतो. काही व्होल्टेजनी वाटत होतं ना, आता महापालिका इलेक्शन सरदारला 5-50 मतं मिळतील काय, तिची डिपॉझिट जप्त होत्या काय. बाळानं माझी डिपॉझिट जप्त झाली नाही, लक्षात ठेव. आता डिपॉझिट आणा घेऊन आता गाडी रंगवायला लागलोय, कारण माझा हरामीचे पैसे नाही आणि माझ्यावर जनता किती प्रेम करते आत्ताच दिसले. मी आयुष्यात काय ती नाही. अगं कुठल्या ते मंडळाचा अध्यक्ष नाही, किंवा इलेक्शन लढवल्या नाही. त्याच्या मागणं फिर, त्याच्या मागणं फिर, हेचं पैसे घे, त्याचं का त्याला दे, हेचं पैसे चोराय मनात चांदच येणार घे. आयुष्यात जास्ती भोटांच्याकडे लक्ष द्यायच नसते. पुणे ते दाखवून द्यायला गेलतो डिपॉझिटना. आता सगळी कागदी बिगदी जोडली महापालिकेत. म्हणजे 8 दिवसांनी या साहेब तुमचं डिपॉझिट, म्हणजे माझी गाडी रंगवायची आहे साहेब. म्हटलं मला गाडी रंगवायला पाहिजे मग दाखवायला आलं. नाही काही लोक असतात घाशी, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसते. आणि दाखवले सरदार काय 6,500 लोकांनी मला 20 वर्षांनी मदत केली. माझं पाणी नवं 4 रवं पाणी पण प्यायली नाहीत. माझा जो पाया पडते अशी चांगली लोक आहेत आणि हेच मला दाखवायचं होतं. आणि या तरुण पिढीला हेच म्हणते, ओंडली सेवा नो मेवा, पण तसं वागा तसं राहा. आमच्याकडे पदाली पदं गेली. आम्ही कधीही कुणाला अत्याचार केला, अन्याय केला नाही, का कोणाकडे टक्केवारी घेतली नाही, का कोणाला त्रास दिला नाही. म्हणून जनतेनं आज आपल्या विश्वास टाकून ही मतं दिली. आता 30-40 वर्षे मी राबतोय, त्याचं मला फळ आहे. कुठली खेळाडू दाखवा तुम्ही खेळाडूंनी. एवढं सोपं नाही आहे. कुछ पाणी केले कुछ करना पडता आहे. हे दाखवून दिलं सरदार काय. ही झलक काय एका भागाचं आहे. अजून शहर लई मोठं आहे. आम्हाला दिसू नका, आम्हाला त्यात राजकारणात नाही इंटरेस्ट. जर वाटत असेल सरदार छटछुट आहे तर तुम्हाला दाखवून देतो. मग आता आमदारकीला पण दाखवून देईन. कमीत कमी निवडून नाही तर चांगल्याला झोपवेन. तर एवढी माझ्यात आता ताकद आहे आणि एवढी माझ्यावर जनता प्रेम करते. का खऱ्यानं वागतो, सत्याने माझ्या मनात आहे ती तोंडावं आहे. असं डुप्लिकेट विजय सरदार नाही आहे. दाखवाय जात वेगळे आणि काय जात वेगळे या सरदारच्या रक्तात लिहिलेलं नाही. हे मला दाखवून द्यायचं होतं. आणि माझ्या जनतेचे मी ऋणी आभारी आहे. आयुष्यात तुमचं ऋण कधी मी विसरणार नाही. आणि मी असाच लढत जाणार आणि तुमच्या विश्वासाचा घात करणार नाही. किती संकट येऊन द्यात, किती अडचणी येऊन द्यात, पण तत्वालाच बांधणार. विजय सरदार एक लक्ष आमिषाला बळी पडणार नाहीये. आणि आता मी जसं तसंच बघायला शिकवले. आता लई लोक माझ्यावर प्रेम दाखवायला आले, पण मला माहिती आहे आपल्यासाठी कोण होता नव्हता. ते आता मी बघतो पण